माझ्या मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो सगळ्यांना, आमची मुलं ज्या पद्धतीने बोलायला लागलेली आहेत त्या गोष्टीचं समाधान आम्हाला वाटतं. रामराजे 78 वर्षाचे आहेत, केस काळे आहेत. मी 63 वर्षाचा आहे आणि संजू बाबा 61 वर्षाचे. आम्ही एक ठरवलं होतं, फलटणच्या राजकारणात आम्ही 90 साली आलो साधारण. बरोबरचे साथीदार काही होते, काही गेले, काही गद्दार झाले. जे लहानचे मोठे आमच्या जवळ झाले ते पण गद्दार झाले. पण मला वाटत नाही की राजघराण्याला काही माणसांची कमतरता आहे. अ गेला तर ब येतो, ब गेला तर क येतो, क गेला तर ड येतो, आणि गद्दार माणूस जर गेला तर चांगला माणूस येतो. हे निश्चित आपण लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने गद्दारी यावेळेला झाली ना, त्या पद्धतीने आम्हाला तर हिशोब राहिला नाही की ही माणसं चुकीची होती की आमच्याच चुका होत्या. अख्खी मंगळवारपेठ जशीच्या तशी राहिली, यांचीच घरं बदलली, यांचेच बंगले उभे राहिले. मंगळवारपेठेत अजून कुठल्या वकील असलेल्या मुलाचा बंगला उभा राहिला नाही. मग नेमका हा उत्पन्नाचा स्तोत्र काय? माझ्या मित्रांनो, अनिकेत तर वकील आहे, हे अनिकेत पण वकील आहेत, परंतु ह्या ज्या समोर आलेली माणसं आहेत, मग तो नगराध्यक्षाचा असो नाहीतर नगरसेवकांचा, यांचा धंदा काय? यांचा धंदा नगरपालिका आहे, आणि यांचा धंदा नगरपालिका असल्यामुळे बिल्डर लोकांना धमक्या देणं, त्यांच्याकडून पैसे काढणं. 400 लोकांच्यावर तक्रारी दाखल केलेल्या आहेत. धुळीचं साम्राज्य या गावात कोणी निर्माण केलं असेल तर ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्रास देऊन 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 रस्त्याची कामं, भुयारी गटाराची कामं न होऊ देणं, याचं कारण या गावात धूळ होण्याचं झालेलं आहे. गेले 4 वर्ष या गावात बॉडी नव्हती, नगरसेवक नव्हते. सीओ हा या मंडळींच्या अंडर काम करत होता. संपूर्ण प्रशासकीय दहशत राबवून या तालुक्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की ह्यांनी कोणाला जवळ केलं, पहिल्यांदा कोणाला जवळ केलं तर पहिल्यांदा 2 नंबरचा धंदा करणारे सगळ्यांना जवळ केलं. मग ज्याचा मटक्याचा धंदा आहे त्याला जवळ केलं, ज्याचा चक्रीचा धंदा आहे त्याला जवळ केलं, ज्याचा 2 नंबरचा खासगी सावकारकीचा धंदा आहे त्याला जवळ केलं, ज्याच्यावर मोका आहे त्याला जवळ केलं. धमक्या देऊन 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 ही माणसं जवळ नेली.